गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर स्टार्टिंगला सांगून टाकतो, बऱ्यापैकी काय काय मेसेज होते. पोरीला एकदा तर शाळेत घाल घालून टाकलं. सगळे ॲडमिशन प्रोसिजर झाली आहे बुग्गूची मस्तपैकी. बुग्गू झोपलेली म्हणून तिला मी घेऊन नाही गेलो. सकाळी चालू आहे स्कूलमध्ये सगळं डॉक्युमेंटेशन, फीस, फोटोज वगैरे जे पण होतं सगळं काय करून टाकलं. आणि थोडंसं आता बरं वाटतं. काही महिन्यांमध्ये स्कूल चालू आहे, ते व्हॉट्सअपवरती कळवतील. छान फुल सिलेक्ट केली आहे, सगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. आणि बघू, जाऊ आता घरी मस्तपैकी बुग्गूला खुशखबरी देऊ. बघू ती काय रिॲक्ट करते ते, तिला समजतंय पण की नाही. फॉर शुअर समजेल, बिकॉज तिला पण खूप दिवस स्कूलची हाऊस आहे. प्रॉपर आता नर्सरीमध्ये ॲडमिशन करवलं आहे आणि प्रॉपर स्कूल आहे. आता स्कूलचं नाव काय आपण बघू, डिस्क्लोज करणार नाही, पण ते कधी काय तिच्या युनिफॉर्ममधून दिसलं तर दिसून येईल. बट एक होतं मला टेन्शन यार, लवकर झालं पाहिजे. ते ॲड्रेस प्रूफमुळे काय प्रॉब्लेम नको यायला हे ते, बट काही नाही झालं. स्टाफ पण एकदम समजूतदार, सगळं एकदम प्रोसिजर पण एकदम इझी, स्कूल पण एकदम छान. आणि जे मला पाहिजे होतं स्कूलमध्ये, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, आर्ट्स ॲक्टिव्हिटीज काहीतरी. बिकॉज स्टडीजचं असं आहे की ते तिच्यावरती आहे. फोर्स करून नंतर ट्युशन जॉईन करू वगैरे ते नंतर ते स्टडीजचं होईल, ते जसं होईल तिच्या पद्धतीने आरामात थोडं होईल. बट एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज हव्यात, तर ते आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरती आपण भर देणार. आणि केलेत अजून छान त्यांच्या गोष्टी प्लॅन. स्कूलला घेऊन आता ड्रेस, ॲडमिशन, बुक्स विक्स ते कळवतील व्हॉट्सअपवरती सगळं काय. इझी टू कम्युनिकेट आणि एकदम इझी प्रोसिजरची पण आहे ती. चला घरी निघू. बघू जाता आता काय नाश्ता घेऊ का. अनफॉर्च्युनेटली माझा जो प्लॅन होता मित्रासोबत, माझा शुभम, माझा फ्रेंड ऑफिसमधला, त्याच्यासोबत प्लॅन होता की आज आम्ही जाणार होतो दोघं पण नॅशनल पार्कमध्ये बोरवली सायकलिंगसाठी सकाळी. बट स्कूलवाल्यांचा मेसेज पण आलेला, बघितला आम्ही काल, आणि तो प्लॅन मग माझा झाला चौपट. तर नंतर कधी तो पोस्टपोन केला, आता बघू. त्यात आज 19 डिसेंबर बोललं तर जात आहे. आज काहीतरी मोठं होणार आहे, कोणत्या फाईल्स ओपन होणार आहे, परत कोणत्या सोलर सिस्टममधलं पण कोणत्या घडामोडी. बघू आज काय होतं काय ॲक्च्युली. का उगाच ते सोशल मीडियावरती त्याचं अननेसेसरी हाईप करून ठेवलं आहे. काहीतरी स्नॅक्स घेऊन जा फ्रेंड्स घरी. तर एवढे काय खूप दिवसानंतर आपण स्नॅक्स भरतो, तर हे काय आपण घेऊन चाललं आहे. जस्ट खारी, बटर, वेफर वगैरे हे ते सगळं संपलं आहे घरातलं खाऊन. झालं मस्त पैकी. आजच येताना अंडे घेऊन आलो फ्रेंड्स, आणि तरीच आता बुर्जी बनवायची. ते एवढे काय आपण इंग्रेडियंट्स घेतलेत. नाउ लेट्स स्टार्ट विथ बुर्जी प्रिपरेशन. हळद आहेच नाही, मी जाऊन आणतो पटकन. नाही ना, एवढं काही सगळं आपण कापून घेतलेलं, कांदा, टोमॅटो आणि हे सगळं. बट हळद संपली आहे. तर कितीचे आणू? 10 रुपये. हे हळदीचे पॅकेट आणि ओली डाळ पूजाला पाहिजे होती ती. आता परफेक्टली रेडी आहे सगळं काय. फायनली रेडी आहे फ्रेंड्स भुर्जी रेडी आहे. कोण खाणार आहे? भागाला भरवायची 1 मिनिट. मी पण खाईन नंतर. नंतर? भरवते. अंडी 2 उकडवायला ठेव ना तिला. खरं बंद करायचे. चला, तुला आता एक सांगू. तुझं स्कूलमध्ये ऍडमिशन झालं. आता तू स्कूलला जाणार. मुगूच्या स्कूलमध्ये ऍडमिशन झालं. येलो कलरची बनवली आहे. कोणत्या कलरची? थोडीशी ब्राउनिश झाली होती. थोडासा मसाला पण टाकलाय त्यांनी, अंड्याचा आवाज कमी येतो ना. पहा, भुर्जी पाव.
असू दे, काय नाही होत लिपस्टिकला. कशी आहे बेटा सांग, कशी आहे? नाही आवडली? काय बनवलीस? ऑफकोर्स छान बनवली. तू टेस्ट करते आता, लाडा झाली म्हणून ती मस्ती करते. तू असा का कलर केलाय? येल्लो का नाहीये? तू म्हणजे काय आणि असं- उलट किती अट्रॅक्टिव्ह दिसतंय ते. उलट तुम्ही खाणार आहे म्हणून मी ते मिरची कमी टाकलंय. थोडं बारीक केलं की अंडच लागणार ना त्याच्यामध्ये. तू खाऊन तरी बघ, मग समजेल. चल फ्रेशअप हो आणि निघू आपण कुठे? बुबूच्या आजीकडे. ट्रेनने जाणार बेटा. तू झोपशील, तुला कंटाळ येईल. नाही हो नाही हो मला खायचं नाही. येणार कंटाळा. तर मी जाऊन येतो, असं मस्ती करू नको. अच्छा अच्छा. पाणीपुरी काय खाते सांग आजीला. के काय बोलतात त्याला? चीज बॉल. काय? अच्छा अच्छा, चीज बॉल. ये ना मग तू वेळ काढून जरा. कधी येशील? आता दुपारी येणार होतो मी. तिथे ऍडमिशन केलं ना, त्यासाठी मिठाई घेऊन येणार होतो. ओके. आज स्कूलमध्ये ऍडमिशन. आज ऍडमिशन हा, नर्सरी मध्ये गेलं. नर्सरी मध्ये. शाळा पण तिथेच आहे? हो, पण तशी स्कूल बघितली ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्ह. अरे कोल्हापूरवरून आम्ही ते हे आणलेलं ना प्रसाद. हा हा हा. मग तो प्रसाद पण द्यायचा होता आणि इथे स्कूलचं आज ऍडमिशन झालं म्हणून मिठाई पण घेऊन येणार होतो. पण दुपारी असं लो फील होत होतं ना, झोपलो मी. मग अशी उठलोय आता. कधीपासून आहे शाळा? शाळा आता व्हॉट्सअप करणार आहेत ते कधीपासून चालू मध्ये. मस्तीखोर आहे झाली. मस्तीखोर. तिला बघ जरा. अरे तिला स्कूल बस लावायची होती. किती क्यूट आहे तुझा हेअरबँड. डोंगा ती रुसलेली मगाशी. तिला स्कूल बस लावली नाही ना. स्कूल बस मध्ये कशी चढेल? पूजा बोलते की आत्ताच नको बस लावायला, ते एकदमच लहान आहे ना. जरा मोठी झाली, समजायला लागली की मग स्कूल बस लावता येईल. बरोबर आहे, आपणच जायचं. हम्म. थोडस फर्स्टला वगैरे गेली की समजतं जरा जागेवर बसायचं वगैरे. हा. एकमेकाला धक्का नाही पण त्यांच्या स्कूल बस मध्ये पण सीसीटीव्ही कॅमेरा आहे. नाही नाही, बरं आहे. सध्या तर तूच जा. चल बाहेर. तिचा काल गुरुवार होता ना, लास्टचा. लहान आहे तू अजून, नाही स्कूल बस लावायची. नाही मोठी नाही आहे तू, लहान आहे अजून. कुठून दाखव मला, थोडी मोठी झाली. कुठे दाखव. अरे बापरे, एवढी मोठी वाघ आहे. म्हणून हो, दाखव दाखव दाखव. आणि चड्डी कशी उलटी घातली आहे. तू बोलली उलटी चड्डी घातली ना, ती बोलते मी घातली. ठीक आहे ना, घातल्याशी म्हटलं, पण ते व्यवस्थित वाटते. उलट नाही वाटत आहे ना बेटा. चल जाऊया आपण. स्कूल बस नाही लावायची. बघ बेटा, तुला पाहिजे की नाही? नाही. तुला पाहिजे स्कूल बस हवी आहे तुला? त्याला काय बोललो पण. व्हेरी गुड थँक्यू. ए स्कूल बस का लावतोय? स्कूल बस कारण की एक आठवडा आपण जाऊ, नंतरला तू जा मी जा. एक मिनिट. तू जा मी जा नाही, तूच जायचंय. जायचं पण आणि घेऊन पण यायचंय. तुला मी उद्यापासून स्कूटी शिकवायला चालू करतो. 2 दिवसात स्कूटी शिकायची. स्कूटी जरी शिकवली तरी मी भावाला घेऊन जाणार स्कूटीवरून. नॉट पॉसिबल. माझा ऐक पूजा. पूजा गाडी पाडशील. तर तिला गाडी काढून दिली बाहेर, कारण की दुसरी वाली स्कूटी एकदम जरा बाजूलाच होती एक्झॅक्ट. लकीली तिला काहीच नाही झालं. ते पण मेन टाइमला हिला उतरायला लावलं म्हणून. काय आता जेवायला चाललो तर तू हे काय बेटा चॉकलेट आगे बढ़ाओ. आगे बढ़ो. कोणच नाहीये. स्ट्रेट अँड पायवर घे. घे पायवर, दोन्ही पायवर घे. दोन्ही पाय वर घे. स्पीड मध्ये जाऊन दोन्ही पाय वर घे. मी पाय वर करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही पाय हवेत ठेवलं होतं आणि पुढे चालवते. म्हणजे हवेत आलेत म्हणजे थोडेसे वरती पण जातील थोडे दिवसांनी. मला सबसेल दिसलं की दोन्ही पाय एकदम बॅलन्स सारखे टेकून होते जमिनीला. जाऊ दे. पण तरी प्रयत्न केलास. गुड. आज मी तिथून इथपर्यंत आणले. म्हणजे विचार करते आपण बाजूने गाड्या जात असताना. राईट राईट राईट. चल बसलो का. तिला बसव पहिलं. बघू पुढे बेटा.
काय काम आले बरं एवढं रात्रीचं हार्डवेअर मध्ये? स्क्रू घेते वाटते डोक्याचा फिट करायला तिचा ढिला झालेला. बस तेरा साथ आहे जो बात हो तेरे. हॉटस्पॉट पाहिजे वाटतं त्यांना. 90 रुपये कर. हा त्याच्यावर 90 रुपये कर. का तुझ्याला काय आलं? नाही होत आहे, येतच नाही बँक. कोई काना का? घरामध्ये लावायचं बाहेर गेले. आणि हे काय आता? डोअरचे अच्छा चेन पोचलो आपल्या अड्ड्यावरती फ्रेंड्स कोळसामध्ये ऍज युजल बिकॉज इकडची टेस्ट आपल्याला आवडलेली आहे पहिलाच. बाबा कुठे आहे हा बाबा कुठे तुझा कोण? बाबा छोटा बाबा नाहीये त्याची मम्मा आहे पुढे. बरं हो नको 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 चॉकलेट कोणाला देतात? म्हणजे डायबिटीज नाही होणार. चला बाय बाय. हे चला 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 हॉटेल बंद होईल बेटा. बाय 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 बाय. तो खेळतोय बघ, मला खेळायला लागला. जाऊ मस्तपैकी आता पोट भरून घेऊ. Waiting. तर ही बाई आज खूप किती महिने 1 महिना ना पूजा चिकन खाणार आहे. तिच्यासाठी मी खास आज आणलं. तिला म्हटलं तुझ्या घरी काहीच बनवू नको, हॉटेलमध्ये मी जाऊन बनवत मस्तपैकी. होते. हा ती बनवत होती. म्हटलं नाही आराम कर, नाही तसंच. कारण की जागा झाली आपली 1-2 दिवस जरा धावपळ ह्या त्या गोष्टींमध्ये. ते ब्लॉग मध्ये नाही शेअर झालं. म्हटलं आज आरामात चल माझ्याकडून ट्रीट. आज आपण टेबल चेंज केला फ्रेंड्स बिकॉज इकडे. तर आपण आज बसतो ह्या साईडच्या कॉर्नरला, जे की आपण नेहमी असतो त्या साईडच्या कॉर्नरला. सर तिकडे सर बेटा न्यू टेबल. बट हमेशा मी बॅरियरकडे फेस करून का आणि पूजा हमेशा ओपन वाईडकडे का? म्हणजे ती मला असं कुठे बघू देत नाही. कॉपीराइट लागेल गाणी चालू. नाही ते मी बरोबर हे करेल ना. लास्ट टाइम सांगितलं होतं, त्याच्यामध्ये काहीतरी स्पायसीपणा जास्त हवंय ना. नाही ते मला कमी लागत असेल, तुला तुला लागेल की स्पायसी. नानाची बस पहिला तेल पाणी हा बिस्लेरी थम्सअप द्या छोटा कोल्ड ड्रिंक. नको घेऊ, थंडी आहे, पुन्हा सर्दी होईल. छोटी नको. छोटी छोटी आहे का कोणती? अर्धा लिटर वाली ठीक आहे. पेप्सी किंवा थम्सअप. ब्लॅक मध्ये कोण थम्सअप आहे का? अच्छा घरी जाऊन तू 2 दिवसात खोप किंवा सर्दी होत होती. आहे. पूजाने आता बघितलं फ्रेंड्स. कुठे आहे आज? 19 तारीख आहे ना. दर्शो वेळा किती वाजता ते किती आहे? संपली असेल ना. बोलू का कॅन्सल करायला? पनीर बोलू का पटकन बोलू? का आमोशाला खायचं नसतं ना काहीतरी. काय माहित. नाही बरोबर सोबत कोल्ड्रिंक पण तर घेतले. हे मम्मासाठी आणि माझ्यासाठी. माझ्यासाठी नाही, फक्त तुझ्यासाठी. फक्त माझ्यासाठी. आय डोंट नो व्हाय बट आय लव्ह दिस. 20 तारखेला किती वाजता? बट काय नाही रे, अमावस्या म्हणजे असा टाइम होता पहिला जे की रात्री चंद्र त्या टाइमला नसायला, रात्री बाहेर पडायचा नाही, अंधार असतो वगैरे म्हणून. 31 ला एकादशी आली. आम्ही खात नसतो त्या दिवशी. तू पण नाही खात. माझं कधी डिसाईड झालं खात नाही. रात्रीच्या टायमिंगला बाहेर पडायचं नाही परत, कारण पूर्णपणे अंधार असायचा अमावस्येला. काहीच उजेड नाही काय नाही. तर मग भीती असायची अंधारात काय ठेस लागेल किंवा काय जेवण बनवून ठेवलं तर त्याला काही कीड लागेल किंवा ते आपण बरोबर खाऊ म्हणजे नाही खाऊ शकणार वगैरे. तसं पण अगोदरच्या जमान्यामध्ये रात्री जेवण बनवून ठेवायचेच नाहीत. 2 बाथरूम्स वर टू लॉंग टू गो ट्रॅव्हल म्हणून लवकर लवकर जेवण आटपून झोपून जायचे. ते ॲपिटाईटसाठी पण म्हणजे जेवण पचायला पण चांगलं असायचं. पण आता मला खायचं जे चिकन तर मला रिझन शोधावे लागतील काय ना काहीतरी. बुग्गू मेरी क्रिसमस. वर्ष स्कूलमध्ये गेला होता तर मेरी क्रिसमस असणार. अरे वा, असं केलं कुची कुची का? हे स्कूल आहे. तुझ्या स्कूलचं नाव काय बेटा? ते सोड हात लांब करते तिथून. काही बहाणा शोधते आणि बरोबर खाण्याकडे आवाज येतो. आणि आता ज्या स्कूलला जाणार ना तू, न्यू स्कूलला, तुला मी मम्माने सांगितलं स्कूल बस नाही लावायची. त्या स्कूलचं नाव काय माहितीये? हा, काय स्कूलचं नाव आहे? हळू हळू. काय स्कूलचं नाव? स्कूलचं नाव काय?
व्हेरी गुड. ना ते तुम्हाला समजणार ना, ते कोणाला समजणार, ते जे काय तुला याच्यात बोलली ते. काय बोलायचं? ओके. आणि काय बोलायचं? हाय टीचर. कसं करणार? ओके. मसाला पापड. किमा पापड आहे ते आमच्याकडे म्हणजे खूप जास्त अच्छा फ्राय करायला सांगितलं आहे. अच्छा. ओके. किमा पापड. चिकनच आहे ना? हा मटन असतं तर नसतं खाल्लं. अच्छा ओके थँक्यू. फ्रेंड्स आपल्याला त्यांनी टेस्ट करण्यासाठी दिले किमा पापड. समथिंग डिफरंट आहे. म्हणजे चिकनची खूप वेगवेगळ्या टाईपची पद्धती आहे. आपण नानाची टांग पण लास्ट टाइम नवीन ट्राय केलेला. किमा पापड पण पहिल्या तर याच्यात टाकलं. लवकर टाक. बस कुणासाठी पटपट आपण तोडू. बेटा थांब बेटा मम्मा भरवेल तुला. हा किमा पापड खाणार पहिली. हाव इट इज नाईस. समथिंग डिफरंट. तिला बरं. फ्रेंड्स तिला ना फक्त नावासाठी दिले ते आणि खूप सारं पाणी टाकले कारण की ती पाठी लागली. दॅट इज नॉट ऍक्च्युअल टर्न. तिला बरं. गुगलला भरवूया. थोडासा पापड, थोडंसं चिकन. हे हा मोठाच हे काय थोडंसं मी फ्रेंड्ससाठी बोललो सांगायला कारण की गुगल हमेशा छोटं ते झालं ना. छान आहे ना. तिला पण करून थांब मी तुला बनवते. कसं आहे बेटा? हाव इट इज. अरे वा मला वाटलं एवढं मोठं देणारच मला. एवढा कसा कशात जाय? हे जे काय आहे किमा पापड नेक्स्ट लेवल. मसाला पापड खाण्यापेक्षा मस्त किमा पापड. पण करून दाखवू का? चिकन आहे, कांदा आहे, म्हणजे चिकन थोडं क्वांटिटी आहे पण लागतंय. अँड दिस वॉज कॉम्प्लिमेंटरी फ्रॉम दॅम आपल्याला ट्राय करण्यासाठी. अँड वी लव्ह इट. असं मस्त. हायली रेकमेंडेड फ्रेंड्स. विरार वेस्ट कोळसा मध्ये किमा पापड. छान आहे. हे खूप मस्त एकदम जबरदस्त आहे. हा ऍक्च्युली आम्ही नानाची टांग पण माहिती नव्हती की तुमच्याकडे आल्यावरतीच आहे. आता ही पण आम्ही नेक्स्ट टाइम पासून हीच आमच्या लिस्ट मध्ये असणार आहे. मिस केलं होतं. So मला खायचं म्हणून Cheers. इथं आलंय आजचं मेन हायलाइट. नानाची डांग. फायनली माझी पूजा आज खाते चिकन. पण चालणार नाही. भरवणार. हा बरवणार पिळच नाही ते रगडायचं आहे रे बाबा. चिकनचा मोठा घास पूजासाठी नाही जान्हवीसाठी. हाव इट इज तंदूर टाईप. नानाची टांग सोबत हे पण येतं गार्लिक नान. आणि मग हे असं घ्यायचं आणि मग ह्याच्यात डुबवायचं पाहिजे तर आणि ते खाऊन झाल्यावर डन विथ द डिनर फ्रेंड्स. सगळा देते ना मी. काय होतं आकडी येते. टूथपिक देते. पण तुम्हाला कसं समजतं चिकन वरून गोड खायला? त्याची टेस्ट डिस्टर्ब नाही होत. फ्रेंड्स आपलं ओव्हरऑल झालंय जस्ट 373. थोडंसं एक्स्ट्रा करतो. 400 करायचे तर 7 रुपये दिले सर. मला पण लक्षात मला नंतरला मी क्लिक केलं. चला आता त्यांना असं वाईट नको वाटायला. बस आपण एक थँक्यू. मस्तपैकी झालंय. आता आपण खेळू ह्यांच्यासोबत. हे इकडे आहे दोघं पण इकडे. तुझं नाव काय? मला पहिलं नाव सांग. डायरेक्ट हे नाही करायचं. डायरेक्ट ऐक इथं ऐक. लोकांच्या हाताला माती लागलेली असते. तू जर चाटला ना तर पोटात जाणार ती माती. समजलं? ऐक पहिला ऐकायचं. गप बसायचं पहिला. खाली बस. इकडे तू बस. तू पण बस इकडे. तिच्यामुळं तो माझं पण ऐकत नाहीये. त्यावेळेला आम्ही तुझ्यासाठी बिस्किट घेऊन येतो. हा बिस्किट घेऊन येतो बोल त्याला. बाय बाय. गुड नाईट. जान्हवी चल लवकर. जाऊया का घरी? बट असं पण बाहेर कुठे निघालो तर मग तो घरी एकटा थांबणार. आणि गब्बर असा नव्हता की शांत बसेल. मोठा आल्यानंतर तो खूप
बाबा थोडंसं हे व्हायचं, त्याला वाटायचं की आमच्या सोबतच आहे. वेर एव्हर ही इज इन अ गुड प्लेस एन्जॉईंग विथ हिज अदर बडीज. हे लोकांची पण मजा येते. आता ते हा chicken वगैरे टाइमपास. जे त्यांना हो ते खायला देतात ना. आम्ही काय केलं नाही घ्यायचं बेटा नाही टाकू ना 2 वेळा टाकलं नाही होत. अरे मग मला बोलवायचं नव्हतं फ्रेंड्स. खूप दिवस झाले आपलं ना ते गुड नाईटचं हे पाहिजे आपल्याला, मच्छरचं ते काय रिफिलवाला, ते लक्षातच नाही राहत. आज जाता जाता लक्षात आलं म्हणून घेऊन टाकलंय. जर माझ्या पाठी कुणी आलं तुमच्यामधून, बोल पाठी नको येऊ. दोघं पुढे सेफ राहा, मी मागे आहे. मला चावतील. तर जाता आता त्यांना अजून पप्पीज दिसले. जिथे पप्पी दिसतात तिथे थांबून त्यांच्याशी खेळत बसतात. चला हातपाय तोंड धुवून घ्या, पटपट झोपायचं आपल्याला. तर फ्रेंड्स पोचलो होता आपण घरी, मस्तपैकी ट्रॅव्हल केलं थोडंसं पप्पी सोबत. आपण आज खेळत खेळत आलो होता आजचा दिवस. होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज व्लॉग. भेटू आपण सगळं नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. भेटू उद्या नवीन वाव भाजी बोल जादू. माझी ब्रश नाही ते टूथपेस्ट आहे, ते टूथपेस्ट. फ्रेश व्हायला चला, लवकर फ्रेश व्हायला चला. जाव पापड जो होता फ्रेंड्स तो जस्ट 49ला होता. मला आत्ता लक्षात येतं मसाला पापड तर त्याच्यापेक्षा पण कुठे कुठे कॉस्टली असतं. डायरेक्ट 60 रुपये, 50, 75 डायरेक्ट है ना पूजा. हो आणि हे छान होतं ॲज अ नॉनव्हेज खूप काय छान खाणार होतं. असो है ना बेटा. हे पकड हे पकड. दादा गॅसचा वास होतो ना. नाही बाबा लीक होतं म्हणजे काय माहित, वास तर येतोय गॅसचा. यार नाही हो. हे अंडे आहेत घरी, हे बॉईल केलेले आहेत की करायचे आहेत? बॉईल केलेले आहेत अंडा करी बनवण्यासाठी. अरे यार, मग आता मला कदाचित 2 खावे लागतील. खाणार आहे तू? हो ओके चल, त्याच बहाने आपण झोपता झोपता अंडी खाऊन झोपूया. 2, 3. हळू 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 बेटा. पहिलं इथं वरती आपटलं, 2 इथे आपटलं, 1, 2 आणि मग इथे साईडनी थोडंसं 2-3 वेळा आपटलं आणि मग हे बघ असं रोल केलं, थोडंसं दाबून असं रोल केलं. हां हां आता उलटं कर जोरात. अरे बेटा चला मी हिला शिकवून घेतो आणि अंडे खाऊन घेतो. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय या अंडे खायला. ये निघाले बेटा तर कचरा नाही पाहिजे बेटा रात्री.